हे बघा, हा स्पॅन कंपनीचा पंप आहे सोलारचा. ला घेऊन आता 3 वर्षाच्या वर होऊन गेलेत. काल आमच्या इकडे वादळी वारे तसेच पाऊसही झालेला होता. त्यामध्ये पूर्ण सोलारचं नुकसान झालेलं आहे. जवळपास 4 पाट्या त्याच्या फुटलेल्या आहेत. एक पाटी उलटी झालेली आहे. पूर्ण याचा असं साईडने पण वाकून गेलेला आहे तो. मागच्या वेळेसही आमच्या इकडे गारपीट झाली होती, तेव्हा मी कंपनीशी कॉन्टॅक्ट केला होता, पण कंपनीवाल्यांनी तेव्हा काही रिस्पॉन्स दिला नाही. त्यांनी काही त्यावर ॲक्शन घेतली नाही, काहीच मदत केलेली नाही आहे. तर माझं म्हणणं आहे, हे स्पॅन कंपनीचे पंप म्हणजेच सोलारवाले बोगस आहेत. तरी मी शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की त्यांनी कंपनी निवडताना स्पॅन या कंपनीला निवडू नये. हे बघा, हे ते स्पॅन पंप प्रायव्हेट लिमिटेड. आणि आता हे असं नुकसान झालेलं आहे आणि त्यांना कॉल करावं, त्यांना कॉन्टॅक्ट करावं, ते काही रिस्पॉन्स देत नाहीत, काही त्यावर बोलत नाहीत. ते त्यांचंच सांगतात की तुमच्या इकडे कधी गारपीट झाली, काय झालं, कधी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, त्याची तुम्ही आम्हाला पेपरवर असलेली न्यूज टाका, सगळं टाका. मी मागच्या वेळेस पूर्ण प्रोसेस केली होती. ग्रामपंचायतचा ठराव घेतला, पेपरवर असलेल्या बातम्या टाकल्या, पण त्यांनी त्यावर काहीच ॲक्शन घेतली नाही. आता शेतकऱ्यांनी समजा असं झाल्यावर करायचं काय? कुठून आणायचं हे?